जिल्ह्यात पूरसदृश स्थिती, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचायला सुरुवात। कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गासह अनेक प्रमुख मार्ग बंद, हजारो हेक्टर शेतीही पाण्याखाली। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, सांगलीत सखल भागांमध्ये कृष्णेचं पाणी, नागरिकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। आतापर्यंत 150 नागरिकांचं स्थलांतर। नाशिकमध्ये सध्या पावसाची विश्रांती, मात्र गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी, प्रशासनाकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण। फडणवीस आणि अजित पवार यावेळी एकाच गाडीतनं कार्यक्रमस्थळी दाखल। कीर्तनकार भंडाऱ्यांनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चा, महाविकास आघाडीसोबत विविध संघटना या मोर्चात सहभागी, तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवला, भंडारेंचा आरोप। सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशकात गुन्हा दाखल, निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा। मतदारांची चुकीची आकडेवारी ट्विट केल्याबद्दल संजय कुमारांनी यापूर्वीच खरं तर माफी मागितली।